बोला सर, काय झालं? फोन करून इतक्या अर्जंटली बोलवून घेतलं. काय सांगू म्हणे तुम्हाला, तुमचा हा बंड्या शाळेत सगळ्यांना त्रास देतो म्हणे. काय त्रास तर तो आम्हाला पण देतो, पण म्हणून मी तुम्हाला कधी फोन करून घरी बोलवून घेतलाय का कंप्लेंट करायला? कधी बोलले तुम्हाला बोलले? अहो यासाठी पाठवतो ना त्याला शाळेत की थोडा त्रास तुम्ही सहन कराल, थोडा त्रास आम्ही सहन करू. थोडं थोडं करत आयुष्य निघून जाईल हो. निघून जाईल. बंड्या आणि तुम्हाला फक्त 5-6 तास सहन करावं लागतं ना, मग पण आम्हाला 18 तास सहन करावं लागतं याला. त्या बदल्यात तुम्हाला फी पण मिळते. अहो पण आमचं काय, आम्हाला पैसे खर्च करून याला वाढवावं लागतं. आता तुम्ही मला सांगा, कोणाचं दुःख जास्त मोठं आहे, तुमचं की आमचं? बरोबर आहे म्हणे तुमचं. माझं दुत्त मोठं आहे. आणि या अशा कारणासाठी तुम्ही मला कामाच्या दिवशी फोन करून इथे बोलवता. अहो कसं चालणार? अहो पण हा तुमचाच मुलगा आहे की नाही म्हणे. तेच तर दुःख आहे ना सर, की हा माझा मुलगा आहे. सर माझी ना एक मनापासून छोटीशी इच्छा आहे हो, की ह्याला कोणीतरी दत्तक घ्यावं. काय म्हणे, ह्याला दत्तक? मी पण काय अपेक्षा करतोय, ह्याला पण दत्तक घेणार. एखादा हुशार माणूस ना ह्याला कधीच दत्तक घेणार नाही. मी तर चुकूनही घेणार नाही. लाखो रुपये दिले ना तरी मी घेणार नाही. बरोबर आहे म्हणे. सर मी काय म्हणतो, तुम्ही घेता का ह्याला दत्तक? मी दुश्मन सर घेऊन टाका. बंड्या हा बाबा. आजपासून हे तुझे बाबा. ओके बाबा, माझे बाबा. काय म्हणे, मी बंड्याचा बाबा? Oh no